हॅलो, हाय सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज मी माझ्या पूर्ण दिवसाचा मी जे काही करते ते तुम्हाला शेअर करणार आहे, की मी घरात काय कामं करते आणि त्याच्यानंतर कुठे जाते, काय करते, हे सर्व मी दिवसभराचं जे काही माझी दिनचर्या आहे ती तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर आज सकाळी मस्तपैकी व्यवस्थित असं उठल्यानंतर पाणी वगैरे भरून झालं, घरातली सर्व कामं आवरून घेतली आणि मुलांनाही टिफिन वगैरे रेडी करून देऊन मुलांना स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शेअर करत आहे. मला दुपारच्या जेवणासाठी आणि टिफिनसाठी म्हणजे मला आणि माझ्या टिफिनसाठी आणि पिऊच्या पप्पांच्या टिफिनसाठी ना मला चपाती भाजी करायची होती आणि मुलांना दुपारसाठीही चपाती हवी होती. म्हणून मी विचार केला की चला इथून सुरुवात केली होती. मग अशा प्रकारे सर्व चपात्या मी लाटून घेतल्या व्यवस्थित आणि आधी मी मुलांच्या टिफिनसाठी ना नूडल्स बनवून दिले होते. आज त्या लोकांना नूडल्स हवं होतं टिफिनमध्ये, त्याच्यामुळे दोघांनाही मस्तपैकी असे नूडल्स बनवून दिले आणि ते मस्तपैकी त्यांना आज रेडी करून सुद्धा त्यांना पाठवून दिलं होतं. आणि आज आमच्याकडे ना पावसाचं आगमन झालेलं आहे. तुमच्याकडे पाऊस चालू झाला की नाही ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बरेच दिवसापासून पावसाची वाट बघत होतो, पण आता काहीतरी 2 दिवसापासून पावसाची सुरुवात झालेली आहे. तोही थोडा थोडा चालू आहे. पाऊस काय असा लागून नाहीये, थोडा थोडासा चालू आहे. त्याच्यामुळे पण पाऊस तर सुरुवात झाली हे मात्र खरी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे थोडंफार जरा तरी बरं वाटायला लागलं. नाहीतर ना एवढी गरमी चालू आहे ना की विचारून सोय नाही. त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला हा आनंदच वेगळा आहे. मग अशा प्रकारे सर्व चपात्या वगैरे करून घेतली, भाजी वगैरे करून घेतली होती. आज भाजी होती, चण्याची भाजी केली होती. ती काही मी भाजी शेअर केलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसली नसेल. मग भाजी वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा किचन वगैरे साफ करून घ्यायचं होतं. किचन साफ वगैरे करून घेतलं चपात्या झाल्यानंतर आणि हे काही जे मसाल्याचे डबे होते ते लगेच पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मला बाकी ना घरातला सर्व पसारा म्हणजे लावून ठेवायचा होता जिथल्या तिथे. कारण की सकाळी ही दोघं जातात ना तेवढा पसारा करतात ना की विचारून सोय नाही. फ्रीजवर तेवढाच पसारा असतो, इकडे तिकडे सर्व तिथे तेवढाच पसारा असतो. चार्जर एकीकडे, मोबाईल एकीकडे, असं सर्व काहीच करून ठेवतात. त्याच्यामुळे तो पसारा मला सगळं नीट करून ठेवायचा होता. इकडे काही कपडे, तिकडे काही कपडे, टॉवेल इकडे अडकवणं, तिकडे अडकवणं, असं काहीच दोघंसं करून ठेवतात. कपडे घडी करून ठेवले त्याच्यानंतर. मग असं सगळं पसारा मी आवरून घेतलं होतं आणि त्यांनाही काही दोष देऊ शकत नाही, कारण सकाळी त्या लोकांना सुद्धा वेळ भेटत नाही. 1-1.5 तासच असतो त्यांच्याकडे पूर्णपणे नाश्ता, अंघोळ, ब्रश, म्हणजे स्कूलची तयारी ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये. त्याच्यामुळे ती लोकं काय करतात म्हणजे जेवढं जसं भेटतंय तसं करतात आणि निघून जातात. मीही त्या लोकांना काही बोलत नाही, कारण मी त्यांच्याकडे काही वेळ नसतो. नंतर मी सर्व हे आवरून घेते. मग अशा प्रकारे सर्व काही आवरून घेतं. मस्तपैकी फ्रीजमध्ये जे काही मी पण सकाळी तेवढाच पसारा करते. मी म्हणत नाही की मुलंच करतात. मीही तेवढाच पसारा करून ठेवते, का तर मला लवकर टिफिन बनवून द्यायचा असतो. म्हणून जे काही डबे मसाल्याचे वगैरे काढलेले असते ते मी नंतर शेवटी ठेवत असते. आणि मी हातून फ्रीजही पुसून घेतला. बरेच दिवस झाला फ्रीज वरून मी साफ केला नव्हता. अशा प्रकारे लगे हातनं ओला कपडा होताच माझ्याकडे, म्हणून मी लगे हातनं फ्रीज वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मी लागली माझ्या तयारीला. म्हणजे काय मग ड्रेस वगैरे घातला आणि मग माझ्या मेकअपला तयारी केली. मेकअप करून मग मस्तपैकी निघून गेली होती ऑफिसला. मेकअपमध्ये काय फक्त थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि ॲब्रो सेट करून घेते आणि त्याच्यानंतर थोडीफार अशी लावली तर लिपस्टिक लावते, नाहीतर नाही. आणि केस तर मला ना सध्या आता एवढी गरम होते ना त्याच्यामुळे ना वर बांधायची सवय लागलेली आहे. नाहीतर मी आधी केसांना अशी क्लिप लावून ना केस मोकळे सोडायचे, पण आता सध्या ह्या गरमीमुळे मला ना वर बांधायची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे केसांना वर बांधल्यावरच मला छान वाटतात. मग काय मग अशा प्रकारे ॲब्रो वगैरे सेट करून झाल्यानंतर मस्तपैकी केस वगैरे बांधून घेतले आणि त्याच्यानंतर माझे टिफिन वगैरे बॅगेत भरला आणि मग निघाली होती ऑफिसला जायला.
तर जसं गॅस वगैरे बंद करून घेते, सर्व लाईट बंद करून घेते आणि मग निघाली ऑफिसला जायला. आज बघू शकता वातावरण असं झालं होतं. त्याच्यानंतर आली होती ऑफिसला. पाऊस चालूच होता, बारीक बारीक होता, एवढा काही जोरात पाऊस नव्हता, पण छत्री तर घ्यावीच लागली. छत्री गेल्या वर्षीचीच आहे म्हणून त्याच्यामुळे यावर्षी काही नवीन छत्री घेतली नाही. सर्व कामं ऑफिसची आवरून घेतली. 8 ते 8.5 तास मी ऑफिसमध्ये काम करून झाल्यानंतर पुन्हा एकदा घरी आली. त्याच्यानंतर काय म्हणजे काय संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं आणि मी जो काही भाजीपाला आणला होता तो मला स्टोरेज बॉक्समध्ये भरून ठेवायचा होता. अशा प्रकारे सर्व ते जुनं जे काही हिरव्या मिरच्या वगैरे होत्या त्या आधीच्या मिरच्या सर्व काढून घेतल्या. ज्या काही खराब मिरच्या झाल्या होत्या, लाल वगैरे पडतात काही मिरच्या, त्या सर्व काढून घेतल्या. कढीपत्ता, कोथिंबीर जी काही खराब झाली होती ती व्यवस्थित काढून घेतली आणि नवीन सर्व फिलअप करून ठेवून टाकले. हे सर्व फ्रीजमध्ये ठेवता पिऊला काहीतरी गडबड चालूच होती पिऊची आणि सिद्धार्थला अभ्यास विचारत होते. सिद्धार्थला म्हटलं तू एका साईडला अभ्यासाला बस, मी तुझा अभ्यास बघते आणि मी माझी कामं सुद्धा आवरून घेते. मग मी माझ्या भाजीची वगैरे तयारी करून घेतच होती. तोवर मी त्याला अभ्यासाला बसवलं होतं. पिऊ म्हणाली मम्मी मी उद्या दुपारी अभ्यास करते, मला अभ्यासाचा आलेला कंटाळा आहे, मी ना आणि ती ट्युशनमधनं लेट येते त्याच्यामुळे लगेच काही अभ्यास करायला बसत नाही. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं ठीक आहे तू उद्या दुपारी कर. आणि ह्याला काही ना दुपारचा वेळ भेटत नाही. हा स्कूलमधून आला ना की लगेच त्याला जेवण वगैरे करून ना लगेच ना क्लासेससाठी पळावं लागतं. त्याच्यामुळे ह्याला रात्री अभ्यास करून झोपावंच लागतं. म्हणून मी त्याला ना मी आल्यानंतर त्याला लगेच सांगते की तू अभ्यास कर, नाहीतर मग तसंच राहून जातो अभ्यास करता. मग अशा प्रकारे त्याला एका साईडला अभ्यास करायला घेऊन जातो आणि मग तो मस्तपैकी अभ्यास करत होता आणि मी जेवणाची तयारी करत होते. आज जेवणामध्ये होता खिचडीचा बेत होता, त्याच्यामुळे जास्त काही तामझाम नव्हते. तरी सुद्धा ही बाकीची सर्व कामं मग करून घेतली. का तर मला सर्व भाजीपाला ना ह्याच्यात भरून ठेवायचा होता. मग एकदा तो भाजीपाला तसाच राहिला ना की परत 2-3 दिवस तसाच राहून जातो. त्याच्यामुळे विचार केला की आज मला खिचडीच बनवायची असल्यामुळे म्हटलं चला आता हे सर्व डबे फुल करून घेते. त्याच्यामुळे मग ते सगळं फ्रीजमध्ये डबे सर्व पुसून परत त्याच्यात फिल करून सगळं भाजीपाला भरून मग परत ते फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. मग त्याच्यानंतर जो काही मला सलाड रेडी करायचा होता, काकडी, बीट वगैरे, त्याच्यामुळे मग तोही सगळं व्यवस्थित आता कट करून घेतला. तो मी ॲटलिस्ट 2 दिवसाचा तरी रेडी करून ठेवते, मग मला तो 2 दिवस चालतो. सर्व काही कटिंग करून घेतलेले आहेत आणि हा जो सलाड मला 2-3 दिवस 2 दिवस तरी आरामात चालतो. त्याच्यामुळे 2 दिवसाचा मी रेडी करून ठेवते. रोज काही कट करत नाही म्हणून एका डब्यात ना पॅक डब्यामध्ये रेडी करून ठेवते. मग असं मी ते रोज संध्याकाळचं यूज करते, म्हणजे 2 दिवस चालतो. मग त्याच्यानंतर मला आज बनवायची होती खिचडी. मग खिचडीला फोडणी टाकायची होती. याच्या प्रकारे सगळं कटिंग वगैरे करून घेतले. दुसऱ्या दिवशी भाजीची तयारी, भाजी काय करायची हा विचारच करत होती. त्याच्यानंतर तो सिद्धार्थ बोलला की मम्मी उद्या छोलेची भाजी कर. तर म्हटलं ठीक आहे चल, तू काहीतरी आयडिया दिलीस, म्हटलं बरं झालं चला. मी भाजीचा विचारच करत होती की भाजी काय बनवायची. सिद्धार्थला जी भाजी आवडते ती पिऊला आवडत नाही, जी पिऊला आवडते ती सिद्धार्थला आवडत नाही. त्याच्यामुळे खूपच मला टेन्शन होतं. म्हणून विचार करून कुठलीही भाजी बनवावी लागते. त्याच्यामुळे विचार करत होती. तेवढाच हा सिद्धार्थ बोलला की छोले खायचं. म्हटलं बरं झालं चला, मला काहीतरी आयडिया दिली, मला बरं वाटलं त्याच्यामध्ये त्याने सांगितल्यानंतर. म्हटलं चला मला जरा एक काम कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर आली किचनमध्ये. मग ते मला आज द्यायची होती खिचडीला फोडणी. मग अशा प्रकारे खिचडीला फोडणी टाकत काहीतरी मनात विचार करत सर्व काही कामं कसं मॅनेज करते हा विचार करत होते. आणि मला लास्ट टाइम मला एक कमेंट आली होती की तू हे सर्व कसं मॅनेज करते. हे मी सर्व मॅनेज कसं करते, आता हे तर मला माझी मुलं तरी हेल्प करतातच, म्हणजे मिस्टर मला हेल्प करतात आणि त्याच्यानंतर मी माझी सर्व कामांना वेळेवर उठते. वेळेवर उठल्यामुळे सर्व कामं मी मॅनेज करू शकते, नाहीतरी हे काही माझ्याने झालं नसतं. वेळेवर उठल्यामुळे हे सर्व मॅनेज होऊन जातं आणि त्याच्यामुळे मी घरातलं सर्व कामं आवरून ऑफिसला सुद्धा जाऊ शकते. म्हणून मला वेळेवर उठणं फार चांगलं वाटतं आणि त्याच्यामुळेच माझी सर्व कामं वेळेतच होऊन जातात आणि मला कंटाळा सुद्धा येत नाही की मी म्हणजे दोन्ही म्हणजे मॅनेज कसं करते. मला ह्या गोष्टीची सवय झालेली आहे आणि मला ना बाहेरचं कामामध्ये फार इंटरेस्ट आहे, ऑफिसच्या कुठल्याही कामामध्ये. त्याच्यामुळे मला कधीच कंटाळा येत नाही किंवा आज मला ऑफिसला जायची इच्छा नाही असं मला कधीच वाटत नाही. का तर मला मनापासून इच्छा आहे आणि मला गरजसुद्धा आहे. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा कंटाळा येत नाही आणि मी या सर्व गोष्टी अशा प्रकारे मॅनेज करते. मग काय, कुकर लावल्यानंतर छोले लगेच भिजत टाकले आणि त्याच्यानंतर खिचडी वगैरे झाली. किचन वगैरे साफ करून घेतलं पुन्हा एकदम मस्तपैकी. परत आम्ही जेवायला
बसलो. परत जेवायला म्हणण्यापेक्षा रात्रीचं जेवण करायला बसलो. अशा प्रकारे जेवता जेवता तारक मेहता बघत होती. चला, तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.